नमस्कार मित्रमैत्रिणी. माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, मी एक कॅन्सर सर्वायव्हर आहे. आजपर्यंत तुम्ही माझे कॅन्सर अवेअरनेसवर व्हिडिओ बघितले. आज मी तुमच्यासाठी एक खास पॉडकास्ट घेऊन आलेली आहे, हिलिंग थ्रू न्यूट्रिशन. कॅन्सर रुग्णाला डायग्नोसिस झाल्यापासून पहिल्या दिवसापासून ते कॅन्सर फ्री होईपर्यंत त्याचा प्रत्येक दिवस हा स्ट्रगल मध्ये जात असतो. आपण जर या कॅन्सर रुग्णाच्या लढ्यामध्ये त्याच्यासोबत एक पोषक आहार जर जोडला तर त्याचा हा लढा नक्कीच सुखकर होईल. आणि याच टॉपिकवर आज बोलण्यासाठी मी आमंत्रित करत आहे डॉक्टर मीनाक्षी कोरे. सिनियर फिजिशियन पण आहे आणि एक चांगली आहार तज्ज्ञ आहे. कॅन्सर रुग्णाला कुठला आहार चांगला आहे आणि आहाराबाबतीमध्ये त्यांच्यासोबत काय काय अडचणी असतात आणि त्याच्यावर मात कसं करायचं याच्यावरती मार्गदर्शन करणार आहे. तर चला आपण त्याला वेलकम करूया. नमस्ते डॉक्टर मीनाक्षी. आणि आज ह्या पॉडकास्ट मध्ये तुला बोलून मला खूप आनंद होत आहे, कारण मला माहिती आहे ह्या पॉडकास्ट मधून माझ्या ऑडियन्सला, माझे जे कॅन्सर बंधू भगिनी आहेत त्यांना नक्कीच मदत होणार आहे. तो वेलकम अगेन. थँक्यू सो मच डॉक्टर संध्या. खूप खूप धन्यवाद मला या तुझ्या चर्चित अशा पॉडकास्ट मध्ये आज आमंत्रित केल्याबद्दल. खूप छान माहिती तू दर पॉडकास्ट मध्ये देत असतेस. आणि आज हिलिंग थ्रू न्यूट्रिशन या सब्जेक्टवर बोलण्यासाठी मला आज इथे आमंत्रण करण्यात आलं आहे. ही एक नवी मुंबई डॉक्टर्स फाउंडेशन या फाउंडेशनची चीफ कोऑर्डिनेटर म्हणून पण 10 वर्ष काम करत आहे. आणि हिलिंग थ्रू न्यूट्रिशन मधून तुम्हाला बरीच माहिती देण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मी एक्साइटेड आहे खूप काही प्रश्न विचारण्यासाठी, कारण त्याच्यामध्ये काही प्रश्न माझे स्वतःचे सुद्धा आहेत. तर मला मीनाक्षी हे सांग की सध्या म्हणजे माझ्या असं एक लक्षात आलेलं आहे की कॅन्सर रुग्ण हे आता वाढत आहेत. कॅन्सर पेशंट्स हे स्वतःहून तुझ्याकडे येतात की ऑन्कोलॉजिस्ट त्यांना तुला रेफर करतं. कॅन्सर रुग्णामध्ये काही अवेअरनेस वाढलेला आहे का आहाराबाबतीत? त्याबाबतीत तुझं अनुभव कसा आहे? माझा अनुभव असा आहे की कॅन्सरचे रुग्ण सुद्धा वाढलेले आहेत. आणि बऱ्याचदा कॅन्सरचे रुग्ण हे स्वतः फार कमी प्रमाणामध्ये मला अप्रोच करतात. खरं म्हणजे अवेअरनेस असायला हवा, पण ऑन्को फिजिशियन ज्यांना जे ट्रीट करत असतात किंवा ऑन्को सर्जन जे त्यांना त्यांची सर्जरी करत असतात किंवा त्यांचे फिजिशियन्स हे पण मला बऱ्याचदा पेशंट्स रेफर करतात आणि त्यांना पण ते आहाराचं महत्व खूप कळलेलं आहे आणि ह्याचा मला खूप आनंद आहे. ओके, म्हणजे आता सध्या थोडस अवेअरनेस स्टार्ट झालाय. मलाच वाटते की अजून याच्यामध्ये अवेअरनेस वाढण्याची गरज आहे, की लोकांना म्हणजे हे कळणं की आहाराचं किती महत्व आहे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये पण आणि आजाराबाबतीमध्ये पण. तर माझा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की जेव्हा कॅन्सर डिटेक्ट होतो आणि जे मेन गोष्ट आहे ज्याला त्याची गरज आहे अशा आहाराकडे त्याचं दुर्लक्ष होत जातं किंवा समज असं की अवेअरनेसच नसतो. तर मला असं सांग की ओव्हरऑल कॅन्सर पेशंटसाठी असा कुठला आहार आहे जो त्याला उपयोगी पडू शकतो? एक थोडक्यात त्याच्याबद्दल मला माहिती. जेव्हा आपण कॅन्सर रुग्णाबद्दल विचार करतो ना स्पेसिफिकली, तर त्यांना स्पेसिफिकली आहाराचा प्लॅन किंवा मील प्लॅन दिला गेला पाहिजे असं माझं मत आहे. आणि ह्या आहारामध्ये त्यांना सजेस्ट करणाऱ्या आहारामध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टींचा विचार करतो आणि मगच तो आहार आम्ही सजेस्ट करतो. फॉर एक्झाम्पल, जर का एखादा कॅन्सर रुग्ण आधीपासूनच डायबेटिक असेल किंवा त्याला हार्ट डिसीज असेल किंवा त्याला थायरॉइड असेल बरोबर. किंवा ब्लड प्रेशरचे काही मेडिसिन्स त्याला चालू असतील, तर त्या सगळ्या आजारांचा सुद्धा विचार करून आणि प्लस कॅन्सर आजार आणि प्लस त्याची घेतली जाणारी ट्रीटमेंट या सगळ्यांचा विचार करून आम्हाला त्याचा आहार प्लॅन करावा लागतो. आता मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगेन की कॅन्सर रुग्णासाठी जेव्हा आहार प्लॅन केला जातो तेव्हा मुख्य 2 आहाराच्या घटकांचा विचार जास्त प्रमाणात व्हायला पाहिजे. पहिला घटक आहे कार्बोहायड्रेट्स, म्हणजेच पिष्टमय पदार्थ. म्हणजेच काय की जो पदार्थ आपल्याला ऊर्जा देण्यासाठी उपयोगी पडतो, कारण का ती खूपच आवश्यक असते. कॅन्सर रुग्णाची जेव्हा ट्रीटमेंट चालू असते त्याचे शरीराचा त्यावेळेला ऱ्हास होत असतो. अ, एक चक्कर, थकवा प्रचंड प्रमाणामध्ये असतो, लिथार्जिक असतात पेशंट्स, त्यांना कशाची इच्छा नसते, बिलकुल दुर्बळ झालेले असतात.
अशा वेळेला ऊर्जा देणारे पदार्थ त्यांना नक्कीच हेल्पफुल ठरतात. आणि दुसरा घटक आहे प्रथिनं म्हणजेच प्रोटीन्स. आणि प्रोटीन्स युक्त असे कुठले पदार्थ आहेत आणि ते कशा प्रमाणे आणि कुठल्या प्रमाणात आणि कशा प्रकारे ते त्याचा वापर आपल्या आहारामध्ये झाला पाहिजे, जेणेकरून आपण जो म्हणतो हिलिंग इफेक्ट, म्हणजे त्या आजारातून बाहेर पडण्यासाठी त्यांना जे हिलिंग हवंय ते हिलिंग आपण ह्या दोन पदार्थांमधून मुख्यतः देऊ शकतो. आता कार्बोहायड्रेट्स म्हणजे सगळे जे पिष्टमय पदार्थ जे असतात, म्हणजे त्याच्यामध्ये तांदूळ आले, गहू आलं, बाजरी आली, सगळे प्रकारचे मिलेट्स आले. आणि प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स, आणि याच्यामध्ये काय येणार की सर्व प्रकारच्या डाळी आल्या. ठीक आहे, सोयाबीन सारखा पदार्थ आला, डाळी त्याच्या पण आल्या, मांस आहे, अंडी आहेत, मटण आहे, फिश आहे. हे अशा प्रकारचे दूध आणि दुधाचे पदार्थ, हे सगळ्या प्रकारचे पदार्थ जे आहेत, हे दोन्ही प्रकारचे घटक आवश्यक आहेत आणि त्याचा आहारामध्ये समावेश नक्की झाला पाहिजे. एखाद्याला कॅन्सर झाला तर त्याला खूप वेगवेगळे आडवाईज यायला लागतात आणि कॅन्सर पेशंट असं खूप कन्फ्यूज होऊन जातो. तर कॅन्सर पेशंटनी कसं ठरवायचं की त्याच्यासाठी योग्य काय आहे? कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर त्याच्यावर केला जाणारा उपचार, त्या उपचारादरम्यान सुद्धा, म्हणजे फॉर एक्झाम्पल किमोथेरपी आहे, रेडिओथेरपी आहे किंवा सर्जरी आहे, ही जी ट्रीटमेंटच्या दरम्यानची जी गोष्ट आहे, त्यावेळेची त्याची शारीरिक कंडिशन, मानसिक कंडिशन आणि उपचारानंतरची सुद्धा एक अवस्था असते. तर ह्या सगळ्या अवस्थेंचा विचार केला ना, तर एकाच प्रकारचं अन्न त्याला सजेस्ट करणं म्हणजे चुकीचं ठरेल. त्याप्रमाणे आम्ही काय विचार करतो की ज्या वेळेला सर्जरीच्या आधी किंवा किमोथेरपीच्या आधी कंडिशन काय आहे, त्याप्रमाणे त्यांनी काय आहार ट्रीटमेंटच्या आधी घेतला पाहिजे, आणि ट्रीटमेंट सुरू असताना त्याने कुठल्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे. अशा प्रकारचे आहार जे असतात ते वेगवेगळे असतात. त्यामुळे असं फक्त गाजराचा ज्यूस पिणं किंवा आणखी काही कुणी सांगितलं किवी खा किंवा कुणी हे खा, त्याच्याने पूर्ण कॅन्सरमध्ये बरं वाटेल तुम्हाला, असं स्पेसिफिक असं कुठलंही फूड आयटम आपण नाही सजेस्ट करू शकत. आता जसं आपण कॅन्सर प्रवासाबद्दल बोलत होतो की त्यात मीनाक्षी तू हे पण उल्लेख केलास की उपचारादरम्यान आणि उपचार झाल्यानंतरचे पण आहार वेगवेगळे असतात. त्यानुसार मला एक असं आठवलं की किमो होतो त्याच्या सुरुवातीचे 5 ते 7 दिवस जे असतात ना, पेशंटला खूप टेरिफिक जातात. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव असे की खायला जात नाही, चव लागत नाही आणि मळमळ होतो, उलटीसारखं होतं, असे वेगवेगळे प्रकार होतात त्याच्यामध्ये. त्या अशा वेळेस त्या दरम्यान नेमके जे सुरुवातीचे 5 ते 6 दिवस जे आहेत त्या दरम्यान मध्ये पेशंटनी काय खावं की त्याला थोडंसं बरं पण वाटेल, त्याला थोडंसं न्यूट्रिशन पण मिळेल, असं काही तू सुचवू शकतेस का? हा जो फेज असते ना, ही फेज जी असते उपचारा दरम्यानची, खूपच महत्वाची असते. माझ्याकडे पण एक अशी केस होती, मला आठवलं म्हणून मी आता इथे सांगू इच्छिते, कारण मला असं वाटतं की तुम्हाला उदाहरण सांगितलं तर ते जास्त चांगल्या हा, हा. पद्धतीने समजू शकेल. बरोबर, बरोबर. तर माझ्याकडे एक 75 इयर्स ओल्ड एक आजी होत्या, आणि त्यांना सीए ओव्हरी म्हणजे कॅन्सर, गर्भाशयाच्या अंडाशयाचा कॅन्सर झाला होता. डिटेक्ट झाला तेव्हा ते थर्ड स्टेज असेल असं डॉक्टरांनी सजेस्ट केलं, आणि त्यांनी ते किमोथेरपी सजेस्ट केली. तर या आजी पहिल्यापासूनच अंडरवेट होत्या, म्हणजे त्यांचं वजन पहिल्यापासूनच त्यांच्या उंचीच्या मानाने बरचसं कमी होतं, आणि त्यात त्यांना किमोथेरपी ला सामोरं जायचं होतं. त्या हिमतीने सामोरे गेल्या, पण जवळजवळ दुसरं किमोथेरपी, सेकंड किमोथेरपी झाल्यानंतर त्यांना अ, मळमळ जाणवायला लागली, उलटी जाणवायला लागली. तिसऱ्या चौथ्या किमोथेरपी नंतर मग जुलाब झाले, आणि त्याच्यानंतर 5व्या 6व्या किमोथेरपीला तर तोंड आलं, आणि हिमोग्लोबिन पण कमी झालं. ही जी लक्षणं आहेत ना, ही बऱ्याचदा बऱ्याच कॅन्सर पेशंट्समध्ये किमोथेरपी घेत असताना बऱ्याचदा हे सिमटम्स सगळे कॉमन असतात. आणि अशा वेळेला त्या आजींनी जेवण सोडलं. तर त्यांच्या ऑन्को फिजिशियननी मला अप्रोच करायला सांगितलं, आणि मी तिचा आहार प्लॅन केला. तर आता अशा वेळी ना मी तिला काय दिलं हे खूप जाणून घेणं महत्वाचं आहे. तुम्हाला असं वाटतं की हा अनुभव सगळ्यांसाठी जास्त उपयोगी पडेल. नक्की, आणि नक्की. प्रॅक्टिकली खूपच इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जेव्हा मळमळ होत असते किंवा ऍसिडिटी होत असते, त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं अन्न, दॅट टू बी सॉलिड फूड, खावंसं वाटत नाही, किंवा खाल्लं बळजबरी तर ती उलटी होऊन जातं. तर अशा वेळेला मी सजेस्ट करेन की तुम्ही ते एक छोट्या प्रमाणामध्ये किंवा कमी प्रमाणामध्ये प्रत्येक अर्ध्या अर्ध्या तासांनी वगैरे लिक्विडच्या फॉर्ममध्ये काही पदार्थ घेतले जावेत. आता त्याची कुठले असतील, तर फळं आहेत किंवा फळांचा लिटरली पल्प, अगदी ज्यूस, ग्लासभर ज्यूस पिणं पण कधी कधी खूप अवघड होऊन जातं. त्यावेळेला आपण फळांचा रस किंवा पल्प काढला, जसं की कलिंगडाचा आपण फक्त मिक्सरला फिरवलं, किंवा मग पपई आहे मिक्सरला फिरवली, किंवा मग मस्क मेलन आहे ते पण मिक्सरला फिरवल्यानंतर पल्प तयार होतो.
आणि तो फक्त स्पूननी खाल्ला तर तुम्हाला फायबर पण मिळतं, त्याच्यातले न्यूट्रिशन जीवनसत्व पण मिळतात, खनिज मिळतात आणि पाणी सुद्धा जातं पोटामध्ये, त्यामुळे डिहायड्रेशन होत नाही. किंवा मग फळाचा रस जर का पिऊ शकत असेल रुग्ण, तर त्यांनी ते प्यावं. तसं मी त्यांना सजेस्ट केलं. प्लस सूप्स, भाज्यांचं सूप्स आहेत. किंवा मग काही डाळींचे सूप, ते पण पातळ, अशा प्रकारे आपण देऊ शकतो. लिंबू सरबत आहे किंवा मग दही आहे किंवा योगर्ट, या प्रकारचे पदार्थ खूप उपयोगी पडतात, कारण ते पोटाला थंड ठेवतात आणि एनर्जी पण वाढवतात. पेशंटला जेवल्यानंतर किंवा हे पदार्थ खाल्ल्यानंतर नक्कीच लिथार्जीपणा जातो त्यांचा आणि खूप फ्रेश वाटतं त्यांना आणि परत भूकही लागते. परत काहीतरी खाऊसही वाटतं. आणि थोडंसं नट्सचं प्रमाण मला असं वाढवावं, म्हणजे काजू आहे, बदाम आहे, अगदी एक एक, दोन दोन, तीन तीन असे जरी त्यांनी मधल्या मध्ये बसल्या बसल्या जरी खाल्लं, ओके. तर सुद्धा त्याचा फरक खूप चांगला पडतो. कारण का ह्या सगळ्या पदार्थांमध्ये, मी आता सजेस्ट केलेल्या सगळ्या पदार्थांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जीवनसत्व, थोड्याफार प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि थोड्याफार प्रमाणामध्ये प्रथिन सुद्धा आहेत, जे की जो ऱ्हास होत असतो आपल्या शरीराचा किंवा पेशींचा, तो भरून काढण्यासाठी आणि शरीराची प्रक्रिया वाढवण्यासाठी खूप उपयोगी पडतात. चांगली माहिती सांगितली मीनाक्षी तू. म्हणजे खूप जणांना ह्याचा खूप फायदा होणार. मी माझ्या ऑडियन्सला पण सांगते की शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघा. असे वेगवेगळे टिप्स डॉक्टर मीनाक्षी आपल्याला सांगणार आहेत आणि त्यांचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आता आपण हे बघितलं की कॅन्सर पेशंटनी काय खावं. आता मला हे सांग की कॅन्सर पेशंटनी काय टाळावं, म्हणजे नेमकं काय खाऊ नये, कुठल्या पदार्थापासून त्यांनी दूर राहावं. कॅन्सर रुग्णासाठी खास करून मी सांगेन, काही जंक फूड किंवा आउटसाइड फूड, आपण जे घरात बनलेलं नाहीये जेवण, ते नक्कीच टाळलं पाहिजे. दुसरं पदार्थ म्हणजे रॉ फूड, म्हणजे आपण कच्चं अन्न. मग त्याच्यामध्ये तुमच्या कच्च्या भाज्या पण येतील किंवा कच्ची फळं पण येतील. पण फळांचं आणि भाज्यांचं मी थोडंसं इथे थोडं सांगणं थोडं अवघड आहे, कारण जनरली आम्ही ऑर्गॅनिक फूड खा किंवा ऑर्गॅनिक फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स खा असं सांगतो. पण ते प्रत्येक वेळी प्रॅक्टिकली शक्य होईलच प्रत्येकाला, आणि त्याची कॉस्टही कधी कधी जास्त असते, बरोबर. इझिली अवेलेबल नसतात. बरोबर. तर अशा वेळी काय करायचं, की तुमचा आहार जो आहे तो जे इझिली अवेलेबल आहे आणि जास्तीत जास्त चांगल्या सोर्स मधून, चांगल्या ठिकाणाहून आपल्याला ती भाजी किंवा फळं मिळत आहेत का, याचा तरी कमीत कमी विचार करावा असं मला वाटतं. नक्की. आणि भाज्या पण खाताना, जसं की आता कच्च्या भाज्यामध्ये काय येतं, की समजा आपण काकडी आहे किंवा टोमॅटो आहे किंवा कोबी आहे किंवा बेल पेपर्स, आता जे कच्चं आपण हे जे वापरणार त्याच्याऐवजी चांगल्या पद्धतीने धुवायचं आणि थोडंसं वाफवून मग ते सॅलडमध्ये किंवा मग भाजीच्या प्रमाणात असं आपण जर का वापरलं तर जास्त उपयोगी पडतं. आणि कॅन्सर रुग्णांना का आपण कच्चं खायचं नाहीये, ह्याचं पण एक म्हणजे कारण हे आहे की आधीच कॅन्सर रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती फार कमी असते. बरोबर. आपल्याला एकही असं कारण नको असतं की ज्या कारणामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचं एक एक्स्ट्रा इन्फेक्शन व्हावं शरीरामध्ये, हे आपण टाळत असतो. बरोबर. कारण त्याची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे वेगवेगळे आजार जडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे जुलाब आहेत किंवा टायफॉइड आहे, सर्दी खोकला आहे किंवा लूज मोशन्स आहेत, हे एक्स्ट्रा त्यांना आणखी आजाराचं बर्डन नको. बरोबर. आणि आणखी काय टाळावं, तर कच्चं मांस. आता तुम्हाला ह्याचं उदाहरण देते मी, की आपण चिकन आहे किंवा फिश आहे, जे रोस्टेड किंवा जस्ट एक तंदूर करून खाल्लं जातं, किंवा ते म्हणतात की प्रोटीन आहे. आता मी मगाशीच प्रोटीन म्हटलं की आपल्याला प्रोटीन्स खाणं महत्वाचं आहे. तर ह्या ह्या सगळ्या पदार्थांमध्ये प्रोटीन्स येतात. तर मला कबाब आवडते, मी खातो, बाहेरून ऑर्डर करतो आणि मग खातो. पण अशा वेळेला मी तर सजेस्ट करेन की तसं करू नका. त्याच्यापेक्षा तुम्ही ते प्रॉपर व्यवस्थित शिजवून घरामध्ये शिजवा आणि मग खा. म्हणजे कुक हे एक आहे. केलेलं कधी हम्म. चांगलं. कुक केलेलं कधी चांगलं, पाणी पण उकळून गार केलेलं चांगलं, किंवा तुमचा ॲक्वा गार्ड आहे, आरो, युव्ही, ह्याच्यापासून पाण्याचा खूप मोठा रोल आहे कॅन्सर रुग्णांच्या आहारामध्ये. तो बरोबर. एक फार महत्वाचा घटक आहे, त्यामुळे ते शुद्ध पाणी असणं पण खूप महत्वाचं आहे. अशुद्ध पाणी किंवा डायरेक्ट नळातून घेतलेलं पाणी किंवा नुसतंच गाळलेलं पाणी प्लीज वापरू नका. बरोबर. इन्फेक्शन होण्याचे खूप काही चान्सेस त्याच्यामधून वाढतात. नक्कीच. आणि येस. अजून कॅन्सर पेशंटची रिकव्हरी लांबली जाते त्याच्या. मला हे सांग मीनाक्षी की दुग्धजन्य पदार्थ कॅन्सर पेशंट घेऊ शकतात का? डिबेटेबल इश्यू आहे तो, आणि मुद्दा पण डिबेटेबल आहे. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे खरं म्हणजे, कारण ह्याची उत्तर देणं पण तितकंसं सोपं नाहीये. कारण कसं आहे की वेगवेगळी मतं आहेत दुधाबद्दल आणि दुधाच्या पदार्थांबद्दल. म्हणजे फक्त कॅन्सर रुग्णांसाठीच नाही, पण इतर वेळेला पण सामान्य माणसाला सुद्धा दूध प्यावं का आणि दुधाचे पदार्थ खावे का, हम्म. हा एक फार मोठा क्वेश्चन मार्क आहे. आणि मी तुम्हाला एक सगळ्या आपल्या मंडळींना एक सांगू इच्छिते की
दूध हा जो पदार्थ आहे तो सगळ्यांनाच माहिती असेल की तो पेरिशेबल आयटम आहे. त्याच्यामध्ये इन्फेक्शन आणि मायक्रो बायोम्स जास्त वाढण्याची शक्यता जास्त असते. बरोबर. आणि त्यामुळे इंटेक जर का कॅल्शियम इंटेक बरोबर पण जास्त प्रमाणात खाल्लं गेलं आपण, तर काही स्टडीज असं सांगतात की त्याचा दुष्परिणाम होऊन किंवा म्हणजे खूप वर्षानुवर्ष आपण ते खातोय आणि नंतर मग त्याचा परिणाम होऊन कदाचित काही प्रकारचे कॅन्सर, सगळे नाही बरं का, काही प्रकारचे कॅन्सर दिसलेले आहेत. आता ही स्टडी जी आहे ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या त्या स्टडीजचं नाव आहे कोहोर्ट स्टडी. ओके. ठीक आहे. तर ह्या स्टडीच्या अंतर्गत ह्याच्या बरेचसे आपल्याकडे परिणाम त्याचे दिसलेले आहेत. पण अजूनही खूप स्टडी झाल्यानंतर सुद्धा आपल्याकडे सबस्टॅन्शियल असा कुठलाही डाटा नाहीये की दूध किंवा दुधाचे पदार्थ वापरू नयेत, असा कुठलाही डेटा नाहीये. काही प्रमाणात दिसलेत, काही प्रमाणात त्याचा काहीही इफेक्ट झालेला नाहीये रुग्णांवर. त्यामुळे असं ठळकपणे आपण नाही सांगू शकत की दूध हे कॅन्सर रुग्णांसाठी चांगलं नाही. आता इथे मी एक मार्गदर्शन म्हणून तुम्हाला सांगू इच्छिते आणि मी स्वतःच्या माझ्या पेशंटसोबत पण हे वापरलेले आहेत. दुधाचे पदार्थ वापरताना मी असं सजेस्ट करेन की तुम्ही लो फॅट मिल्क किंवा लो फॅट मिल्क प्रोडक्ट्स हे तुम्ही काही प्रमाणात वापरू शकता, ओके. कारण त्याचाही फायदा आपल्याला होतो, रिकव्हरीसाठी होतो. आता इथे मी का मी होतो हे सांगते की काही पेशंट जे की व्हेजिटेरियन आहेत, हो. जे की नॉनव्हेज खातात. बरोबर. ओके. आता ते व्हेजिटेरियन लोक दूध पितात किंवा दुधाचे पदार्थ खातात. आपण जर का त्यांचं दूधही बंद केलं, त्यांचे दुधाचे पदार्थही बंद केले, तर त्यांना मिळणारा प्रोटीनचा सोर्स हो. कम्प्लिटली बंद होऊन जातो. बरोबर. आणि भाज्यांमधून, डाळींमधून वगैरे आपल्याला तितक्या चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स मिळत नाहीत, जेवढे की आपल्याला दुधाच्या आणि दुधाच्या पदार्थांमधून मिळू शकतात. आता आपण इथे पनीर हा एक पदार्थ घेतला, दुधाचा पदार्थ. तो जर का व्यवस्थितरित्या त्याला शिजवून व्यवस्थित खाल्लं गेलं किंवा दूध आहे, दूध पण व्यवस्थित 2 वेळा पाश्चराइज्ड आपण म्हणतो ना, ते तबेल्यामधून इकडून तिकडून आणलेलं दूध हां, हां. असं नाही. तर ते बरोबर. प्रॉपरली पाश्चराइज्ड मिल्क जर दही. का तुम्ही वापरत असाल आणि ते पण घरी आणल्यानंतर पण 2-3 वेळा त्याला उकळून मग ते वापरलं गेलं, तर ते वापरण्यास डेफिनेटली योग्य आहे आणि त्याचा काहीही दुष्परिणाम कॅन्सर रुग्णांवर होत नाही. बरोबर आहे. म्हणजे जे व्हेज लोक आहेत ऍटलिस्ट त्यांच्यासाठी हा एक प्रथिन्यांचा सोर्स आहे. तर त्यांनी सोर्स आहे. हा त्यांनी थोडंसं काळजीपूर्वक म्हणजे दूध चांगलं उकळून येस. किंवा पनीर सुद्धा चांगलं शिजवून दही येस. पण मला असं वाटतं की फ्रेश दही जे आहे ते यूज करून प्रथिन्याचा सोर्स आपल्यासाठी चालू ठेवा. खूप चांगली माहिती दिली मीनाक्षी तू. आणि बऱ्याच जरा शंका पण याच्यामुळे दूर झाल्या. अजून एक सहज प्रश्न विचारते. साखर खाण्यामुळं कॅन्सर वाढतो, तर हे कितपत खरं आहे? तर ऍज सच कुठल्याही स्टडीजमध्ये डायरेक्टली असा संबंध कुठेही जोडला गेलेला नाही की तुम्ही साखर खाल्ल्याने तुमचा कॅन्सर वाढतो, असं कुठेही दिलेलं नाहीये, किंवा साखर नाही खाल्ल्याने तुम्हाला कॅन्सर नाही होणार असंही कुठे लिहिलेलं नाही. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही साखर ही तशी पण बघायला गेलं तर एक काइंड ऑफ अ व्हाईट पॉयझन असं आम्ही नेहमी सगळे आहार तज्ञ म्हणत असतो. बरोबर. त्यामुळे तुम्ही जर का व्हाईट पॉयझन मी किती खावं असा जर का प्रश्न तुम्ही मला विचारला, तर त्याचं उत्तर मला देणं तुम्हाला पण अपेक्षित आहे की ते पॉयझन आहे, तर तुम्ही डेफिनेटली ते टाळलं पाहिजे किंवा खूप कमी प्रमाणामध्ये घेतलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यात असं न्यूट्रिशन असं पण काही नाहीये की बाबा ते ते जर आपण हा, एकदम खाल्लं. छान. हा, बरोबर आहे. एक्झॅक्टली. खूप छान मुद्दा आहे की त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये एम्प्टी कॅलरीज असा एक शब्द एम्प्टी आहे त्याचा, कॅलरीज. की बरोबर. त्याच्यामध्ये फक्त कॅलरीज आहेत पण न्यूट्रिशन अजिबात नाहीये. न्यूट्रिशन तर एम्प्टी अजिबात कॅलरीज म्हणजे एम्प्टी न्यूट्रिशन एम्प्टी आहे आणि फक्त कॅलरीज आहे. बरोबर आहे. त्यामुळे त्याचा काही फायदाच नाहीये शरीराला, कायदा तर फायदाच तो नाही. पदार्थ न खाल्ला. करेक्ट. येस. मी जेव्हा कॅन्सर जर्नी मधून जात होते, मी सुद्धा इंटरनेटवर असे ऍडवाइस आणि खूप काही चॅनल्स मध्ये भरपूर काही सांगितलं जातं. तर ते फॉलो करायला पाहिजे का? म्हणजे तुझं काय म्हणणं आहे की एक आहार तज्ञाच्या सल्ल्यानुसार डाएट करायला पाहिजे का हे इंटरनेटवर जे आपल्याला सजेशन दिले जातात ते फॉलो करायला पाहिजे? कॅन्सर रुग्णासाठी स्पेशली काय महत्वाचं आहे? म्हणजे कुठला सल्ला मान? प्रत्येक गोष्टीच्या मागे एक काहीतरी सायंटिफिक आधार लागतो. जेव्हा बरोबर. आपण एखादी गोष्ट बोलतो त्याच्या पाठीमागे एक सायंटिफिक आधार असणं फार महत्वाचं आहे. तर अशा प्रकारचे आहार, कुठल्याही प्रकारचे स्पेसिफिक आहार मी तर सांगेन की सजेस्ट करेन की प्लीज नका घेऊ. आणि ते खूप कॉम्प्लिकेट करून घेऊ नका की आपल्याला कॅन्सर आहे बाबा तर मला काहीतरी वेगळ्या प्रकारचा आहार मला फॉलो करायला लागणार आहे, असं अजिबात नसतं. खूप सोपा आणि सरळ असा आहार आम्ही देतो आणि तोच जास्त उपयोगी पडतो असा आमचा अनुभव आहे. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला
शॉर्टमध्ये काही गोष्टी सांगेन की तुमच्या आहारामध्ये तुमच्या काय महत्वाच्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या पाहिजे किंवा आहारामध्ये समावेश केला पाहिजे. तर खूप महत्वाचं, मी मगाशी 2 गोष्टी सांगितल्या, कार्बोहायड्रेट्स आणि तुमचं प्रथिन. ठीक बरोबर. आहे, ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या. आता तिसरी एक महत्वाचा घटक आहे आणि तो म्हणजे भाज्या आणि फळ. आणि एक सिंपल लक्षात ठेवा, एक SLS असा एक तुम्हाला मी एक आज मंत्र देते. ठीक आहे, SLS चा अर्थ असा आहे की एस म्हणजे काय आहे की सीझनल, एल म्हणजे काय आहे की लोकल, आणि एस पुढचा थर्ड एस काय आहे तर सस्टेनेबल. तर ओके. सीझनल, लोकल आणि सस्टेनेबल असा तुमचा आहार असला पाहिजे. असे कुठले पदार्थ आहेत बाबा? सीझनल. सीझनल म्हणजे काय? आता समरचा सीझन चालू आहे. ह्या सीझन मध्ये तुम्हाला कुठली फळं येत आहेत? सिंपल आहे, तुमच्या बाजारामध्ये तुमच्या समोर एकदम दिसतात आपल्याला की कुठली फळं दिसतात. आता आपल्याला ग्रेप्स दिसत आहेत, आपल्याला ऑरेंजेस दिसत आहेत, आपल्याला वॉटरमेलन दिसतंय. ठीक आहे, पेरू दिसतोय. ती मँगो फळं आले. खा. जी मँगो आता येईलच डेफिनेटली. आता येईल मे महिन्यामध्ये मँगो. खा, प्लीज खा. सीझनल फ्रुट्स तुमच्या त्या त्या सीझन साठी खूप उपयोगी आहे. तुम्ही आजार बाजूला ठेवा, पण सीझनल फ्रुट्स सगळ्यांनी खाल्ले पाहिजे. आणि कॅन्सर रुग्णांसाठी तर खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण ह्या सीझन मध्ये जे फ्रुट्स येतात आणि ह्या वेळेला जर का तुम्ही सफर करताय कॅन्सर पासून, तर तुम्ही ह्या प्रकारची फळं खा. आणि या फळांमध्ये पण स्पेसिफिकली गडद नारंगी रंग, गडद पिवळा रंग, गडद हिरवा रंग. लक्षात ठेवा, तिन्ही गोष्टी, 3 रंग, पिवळा, ऑरेंज आणि हिरवा, पण ते गडद रंग, डार्क कलर, अशा प्रकारच्या भाज्या आणि फळ सिंपल तुमच्या आहारामध्ये असायलाच पाहिजे. आता काही काही लोक सांगतात की एक एक्झॉटिक व्हेजिटेबल्स खा. हम्म, ते हम्म, खूप हम्म. त्याच्यामध्ये खूप सारं अँटीऑक्सिडंट्स भरलेले असतात आणि ते आपल्याला एकदम त्यातून कॅन्सर मधून पूर्ण मुक्त करतात. तुम्हाला मी सांगेन की हा ठीक आहे, काही पदार्थ त्याच्या काही न्यूट्रिएंट्स किंवा त्याच्यामध्ये आहेत, नाही असं नाही. पण हे जे तुम्ही आता ब्रोकोली आहे, लेट्यूस आहे, केल आहे, पार्सले लिव्हज आहे, हे सगळे पदार्थ जे आहेत किंवा बेल पेपर्स आहेत वेगवेगळ्या रंगाचे, हे जे सगळे पदार्थ आहेत, हे सगळे एक तर ते खूप कॉस्टली असतात आणि हम्म, इझिली अवेलेबल नसतात. आणि ते इथे बनत नाहीत, ते लोकली पिकत नाहीत. म्हणून मी एल म्हटलं मगाशी की लोकली ग्रोन, म्हणजे हम्म. स्थानिक ठिकाणी तुमचे पिकवलेले पदार्थ किंवा भाज्या आणि फळ ती खा. आता ब्रोकोलीला पर्याय मी तुम्हाला सांगू शकते, सिंपल हम्म. कॉलीफ्लॉवर. दिसतो पण तसाच, बरोबर. बरोबर. पण मग त्याच्यामध्ये पण ते गुण आहेत, आपल्याला माहिती नाहीयेत ते. बरोबर. कॅबेज, हिरव्या रंगाचं कॅबेज घ्या तुम्ही, तुम्हाला खूप त्याचा फायदा होतो. फळांमध्ये पण एक्झॉटिक फ्रुट्स जसे अवॅकॅडो आहे किंवा मग हम्म. तुमचं ब्लूबेरी आहे, ब्लॅकबेरी आहे, प्लीज एवढ्या 300, 400, 600 रुपयाचे फ्रुट्स प्लीज खाऊ नका. ठीक आहे, बरोबर. तुम्हाला तेवढाच फायदा तुम्हाला कुठल्या फ्रुट्स मधून मिळू शकतो? तर ऑल बेरीज. आता बेरीजचा अर्थ काय होतो? द्राक्ष सारखे दिसणारे, घड ज्याचा असतो, त्या घडामध्ये येणारी जी फळं आहेत, बारीक बारीक फळं, गोल गोल फळं असतात आणि ते घडांमध्ये येतात. अशा सगळ्या प्रकारचे फ्रुट्स तुम्ही खाऊ शकता. आता आपल्या एकदम ट्रेडिशनल फ्रुट्स मध्ये करवंद आहेत, जांभळं आहेत, बोरं आहेत, हा पेरू आहे. आत्ताच सीझन मध्ये तुम्हाला जॅकफ्रूट दिसतोय, म्हणजे फणस. हा, ही फळं पण तुम्हाला तितकेच नाही, मी तर म्हणेन 4 पटीने जास्त तुम्हाला उपयोगी पडतात आणि खूप बरोबर. जास्त अँटीऑक्सिडंट्स इझिली तुम्हाला मिळतात. बरोबर. तर हे जे अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत आणि फळं आणि व्हेजिटेबल्स आहेत, भाज्या आहेत, त्या घाला, तो वापरा. आणि एक्झॉटिक व्हेजिटेबल्स जसं लेट्यूस आहे, लेट्यूसला पर्याय मी सांगू शकते तुम्हाला, किंवा केल, पार्सले लिव्हज, हे जे दिसतात आपल्याला छान छान मस्त हिरव्यागार भाज्या, मस्त पॅक होऊन येतात आणि खूप महागड्या पण असतात. हो. त्याच्याऐवजी तुम्ही मोहरीची भाजी खा, हा. मोहरीच्या पानांची भाजी खा, मुळाच्या पानांची भाजी खा. माठ, लाल माठ आहे, हिरवा हो, माठ हो. आहे. अरे भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये आयरन असतं, फायबर असतं, कॅल्शियम असतं आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. आणखी काय पाहिजे आपल्याला सांगा? तर ह्या सगळ्या भाज्या तुम्ही रोज जर का करून खाल्ल्या, आणि खूप इझी, कुणालाही तुम्ही येता जाता तुम्ही सांगा की तेवढे भाज्या, फ्रेश भाज्या घेऊन या आणि त्या तुम्ही शिजवा आणि खा. सिंपल भाकरी, भाजी, डाळ, चपाती, भात, बेस्ट डाएट आहे सगळ्या रुग्णांसाठी. मित्रमैत्रिणी, आज ह्या टॉपिक मधून मला एवढ्या गोष्टींचा नॉलेज मिळालेलं आहे आणि तुम्हाला पण नक्कीच मिळालं असेल. मला तर हा टॉपिक आणि पॉडकास्ट बंदच करायची इच्छा होत नाहीये. पण काही कारणास्तव आपण हे आता इथंच थांबूया. मी डॉक्टर मीनाक्षीला मी परत इन्व्हाइट करणार आहे आपल्यासोबत गप्पा मारायला. पण सध्या इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर मीनाक्षी, खूप खूप धन्यवाद एवढ्या कमी थँक्यू. वेळेमध्ये आणि अचूक आणि कॅन्सर पेशंटला नेमकं काय पाहिजे याच्या बाबतीत
खूप छान माहिती सोप्या साध्या शब्दात सांगितली आणि याचा नक्कीच माझ्या जे कॅन्सर ग्रस्त जे बंधू भगिनी आहेत त्यांना नक्कीच याचा फायदा. मला शेवटचं तुला काही सांगायचं आहे? टिप्स काही पॉडकास्ट बंद हो हो, एक लास्ट, करण्याच्या हा, एक मी म्हंटल की जसं आहाराबद्दलच बोलतोय आपण आणि हिलिंग बद्दल बोलतोय, हिलिंग थ्रू न्यूट्रिशन हा येस. जो आपला टॉपिक आहे. तर खरंच आहाराने आपण बरेचसे आजार, लक्षणं आणि शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपू शकतो. आणि एक संस्कृतमध्ये म्हण सुद्धा आहे की स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षण. आपण स्वतः सुद्धा तेवढीच काळजी घेतली पाहिजे आपल्या शरीराची, आणि आपली ती इच्छा असली पाहिजे. तर बरोबर. आपली इच्छा, मॉरल खूप इम्पॉर्टंट आहे. एखाद्या गोष्टींमधून, प्रसंगातून, आजारातून बाहेर पडण्याची. ही कुठलीही गोष्ट कायम राहत नाही, ती टेम्पररी असते, ती एक फेज असतो. आणि त्या फेज मधून बाहेर पडण्यासाठी हिंमत आणि एक तज्ञांचा सल्ला, ह्या दोन गोष्टींची जर का आपण योग्य वेळी जर का आपण त्याचा वापर केला, तर आपण नक्कीच त्यातून बाहेर पडू शकतो आणि छान सुखकर आणि स्वास्थ्यकारक जीवन जगू शकतो. धन्यवाद. मित्रांनो, आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा.